प्रश्नच येत नव्हता. जिथं जिथं फक्त हनुमंतरायाचं शरीर लागलं होतं तिथं वज्राचं झालं. हे उपकार मला सांगा काय दिल्यानंतर भेटतील भक्त हनुमंतरायाचं? जीव दिला तरी भेटणार नाही. बरं, देव भक्त हनुमंतरायाने देवावी उपकार केले. अनेकाला वनवास झाल्यानंतर अनेकांना काही ना काही दिलं. भक्त हनुमंतरायाला सीतामाय आदिशक्ती असणारे काहीतरी द्या, कारण सगळ्यात महत्वाची जर कामगिरी कोणी केली असेल तर भक्त हनुमंतराय. आणि भक्त हनुमंतरायाला काहीतरी द्या. देव म्हणा काय मी काही दिलं म्हणे याच्या रामचंद्र म्हणाले तरीही सीता आदिशक्ती असणाऱ्या सीता महिनं काय दिला? रत्नाचा हार दिला. रत्नाचा हार हनुमंतरायाने काय केला? फोडला आणि फेकून दिला रत्नाचा हार. आदिशक्ती असणारी सीतेला राग आला. तुला कळतंय का कसला हार होता? त्यावेळी भक्त हनुमंतराय म्हणतात ज्याच्यात राम नाही ते मला कितीही मूल्यवान असलं तरी त्याला किंमत आहे. मग भक्त हनुमंतरायाच्या हृदयात काय होतं? श्रीराम. काय होतं? श्रीराम. कारण छाती फाडके दिकाया. ज्यावेळी सीता आदिशक्ती म्हणजे तुझ्यात तरी राम आहे का? छाती फाडके दिकाया. राम पंचायत, राम लक्ष्मण सीता असं रामायण कोणाच्या हृदयात दिसलं तर भक्त हनुमंतरायाच्या. मला सांगा ह्या उपकारातून देव सुद्धा ऋणी होईल का? जीव दिला देवानं तरी ऋणी होईल नाही. आणि असे संत महात्मे सहज जरी बोलले तरी अभंगाच्या 3ऱ्या चरणात सहज